नमस्कार मित्रांनो, आता मला बऱ्याच ठिकाणी मागणी होत होती की बाबा आम्हाला कोल्हापूरकडं किंवा पुणे मुंबईवरील मागणी होती आम्हाला की सांगोला तालुका म्हणजे कोल्हापूर ते सोलापूर तिथपर्यंत की ज्यांना सोयीस्कर पडेल त्या पद्धतीची माळरान जमीन वगैरे अशा असेल तर आम्हाला कळवा. 50 एकरच्या आसपास किंवा 200-500 एकरच्या, पण आता सध्याला हे 47 एकर आपल्याकडे विक्रीला आलेले आहे. 47 एकर ही विक्रीला आलेली आहे. तर हे माळरान आहे लेंडवे चिंचोळे, सांगोला तालुका, सोलापूर जिल्हा, लेंडवे चिंचोळे गावाच्या हद्दीमध्ये, म्हणजे सांगोला तालुक्यातून लेंडवे चिंचोळे ह्या गावामध्ये ही 47 एकर जमीन आलेली आहे. ह्याच्यामध्ये 2 विहिरी आहेत. 80 फुटी 2 विहिरी आहेत. मात्र एका विहिरीला नेहमी पाणी कमी असतं, दुसऱ्या विहिरीला कायमचं पाणी असतं. त्याच नंतर तर ह्याला पाणी कशाचं येतं म्हणतो तुम्ही? टिंबू म्हैसाळीचं पाणी ह्या तलावात भरलं जातं. ही पाण्याची सोय व्यवस्थित आहे. आता पाणी येईल. हे तलाव आहे बाजूलाच आहे, डांबरी रस्ता बाजूला आहे, म्हणजे इथून अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे. ही शेती आता मी तुम्हाला दाखवतो, तर या माझ्या मागे. हा डांबरी रस्ता आहे, हे बघा, हा संपूर्ण असा डांबरी रस्ता आहे. अशा वस्त्या वगैरे आहेत. हे बघा, ही डांबरी रस्ता आहे. या डांबरी रस्त्याला लागून नाही, पण ह्याला बाजूला ही शेततलाव आहे. हे शेततलाव आहे, हे बघा, हे शेततळ आहे. ह्या शेततळ्याला लागूनच 47 एकरचा पॉईंट आहे. हे बघा, हे बघा, हे अशा प्रकारे म्हणजे तलावाच्या पलीकड आणि असा रस्ता पण आहे. हे बघा, वाहतुकीचा रस्ता आहे. वाणी चिंचाळे ह्या हद्दीमध्ये हे शेती आहे. हे बघून घ्या, 47 एकर सांगोला तालुका वाणी चिंचोळे हद्दीमध्ये. हे शेजारी द्राक्षे आहेत, अशी वस्ती वगैरे आहे. हे बघा, ही वाणी चिंचोळी, हे शेजारचे हे म्हणजे 47 एकरमध्ये नाही, द्राक्षे शेजारी आहेत. ह्याला 2 विहिरी आहेत. हे घर आहे बाजूला लागून. हे अशा पद्धतीने शेती आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने शेती आहे. 47 एकर आहे, म्हणजे माळरान आहे. पूर्वी ह्याच्यामध्ये डाळिंब, ड्रिपवर डाळिंब होते, त्यांनी काढलेले आहेत. ह्याच्यामधले म्हैसाळ टिंबू म्हैसाळचं पाणी येतं इथं तलाव आहे. हे बघा, आता तुम्हाला एक घर दाखवतो, चला. हे अशा पद्धतीने जमिनीचं पोत आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने जमिनीचा पोत आहे. ही माती बघा, म्हणजे काळी नसून माळरान पण आहे, आणि काय खडक आहे, काय माती आहे, काय स्कीमला पण मिळायला जाईल. ही वस्ती आहे. या वस्तीच्या जवळ आलो. ही वस्ती आहे, अशी 3 रूम छानपैकी बांधलेली आहे. हे बघा, सध्याला कोणी राहत नाही, ते पडीक आहे, करत नाही कोणी. असं घर आणि वस्ती आहे. हे बघा, अशा पद्धतीनं ही शेती आहे. इथे पांढरा बंगला दिसतोय, त्या पांढऱ्या बंगल्यापासून शेतीचा बांध आहे. हे बघा, तसंच हे असंच त्या तलावापर्यंत आहे. हे बघा, पलीकडे मोठा डांबरी रोड आहे 1 किलोमीटर अंतरावरती. 1 किलोमीटर पण नाही, अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे. हे अशा प्रकारे शेती आहे. त्या लिंबाच्या झाडाखाली विहीर आहे, 2 विहिरी आहेत. आता विहिरीकडे जाऊ आपण. 2 विहिरी आहेत. त्यानंतर एका विहिरीला पाणी कमी असतं, तर दुसऱ्या विहिरीला पाणी जास्त असतं. हेच ते क्षेत्र आहे, 27 एकरचं क्षेत्र. ह्या 47 ह्या डाळिंबाच्या अलीकडून असाच हा पीस आहे. आपल्या डाळिंब म्हणतो, द्राक्षेच्या मळ्यापासून अलीकडे असाच हा पीस जातो. ते हे हिरवळ दिसतंय, ऊसाचं क्षेत्र, तिथंपर्यंत, त्याच्या अलीकडेपर्यंत त्याचा बांधा दिसतोय. हा बांध आहे, हे बघून घ्या. ही वस्ती तर दाखवलीच तुम्हाला मी आता. हे बघा, हे बघा, ही विहीर आहे.
विहिरीला मात्र ह्याला पाणी नेहमी असतं. हे बघा, ही विहीर आहे. ही 80 फुटी विहीर आहे. हे बघा, अशी पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन आहे आणि अशा पद्धतीने लाईट आहे. शेतामध्ये विहीर आहे, लाईट आहे. अशा बाजूला वस्त्या आहेत. हे बघा, ह्या वस्त्या आहेत. हे बघा, ही स्वतःची वस्ती मगाशी दाखवली तुम्हाला. आता बोर दाखवतो तुम्हाला. बोर आहे इथं, विहीर आहे आपलं, बोर आहे. 800 फूट खोल आहे. करणारा कोण नाही आता इथं. ह्या दगडाच्या खाली बोरचं हे झाकले गेलेलं आहे, होल ठेवलेला आहे दगड त्याच्यावरती. हे बघा. तर मित्रांनो, अजून एकदा सांगतो, सोलापूर जिल्हा, सांगोला तालुका आणि शेतीची हद्द आहे वाणी चिंचोळी. वाणी चिंचोळी येथील 47 एकर मी तुम्हाला आता संपूर्ण दाखवलेली आहे. तर ह्याला पाण्याची म्हणजे 2 विहीर आहेत, बोर आहे. 80 फुटी विहीर आहेत. एका विहिरीला पाणी कमी आहे, दुसऱ्या विहिरीला पाणी आहे. त्याच पद्धतीने म्हैसाळचं पाणी आपल्या ह्या शेताच्या बाजूलाच म्हणजे बांधाला लागून म्हैसाळचं पाणी येतं. तिथं तलाव आहे, पाणी पण आहे. एवढंच की ते बघण्यासाठी कोणी नसल्यामुळे ही शेती विकायला काढलेली आहे. आसपास वस्त्या आहेत, रस्ता ओकेमध्ये आहे. ह्या 47 एकरची प्राईस कोट केली त्यांनी 10 लाख रुपये. मात्र बैठकीला बसल्यानंतर बऱ्यापैकी किंमत कमी होणार आहे, म्हणजे निगोशिएबल आहे, कमी जास्त होणार आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. एकूण 47 एकर आहे. अजून एकदा सांगतो तुम्हाला, वाणी चिंचोळी ह्या हद्दीत आहे, गावच्या हद्दीत आहे, सांगोला तालुक्यात आहे हे शेती. त्याच पद्धतीने कुणाला शेती, प्लॉट, बंगलो काय द्यायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कारण प्रॉपर्टी घेणारे आणि प्रॉपर्टी देणारे दोन्ही ग्राहक माझ्याकडे अवेलेबल आहेत, सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझे प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.